एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 60-65 वर्षीय महिला होती आणि त्या महिलेला सुना होत्या आणि तिला जावई सुद्धा आलेले होते। अशा पद्धतीने ती सुनांसोबत त्या गावामध्ये राहत होती आणि या ठिकाणी राहत असताना ती तिचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी करून सासू आणि त्या सुनांबरोबर राहत होती। सगळं काही सुरळीतपणाने चालू होतं, पण मात्र त्या महिलेची जी सून आहे त्या सुनेचा एक भाऊ सुद्धा त्या ठिकाणी आलेला होता आणि तो केवळ 20 वर्षीय होता। मग मात्र एक दिवस जेव्हा तो जो सुनेचा भाऊ आहे तो तिला त्या ठिकाणी दिसला नाही, म्हणून तिनं इकडं तिकडं उठून पाहिलं, तेव्हा तो सुनेचा भाऊ तिला तिच्या सासूसोबत रात्री नको ते कृत्य करताना म्हणजे त्या महिलेजवळ दिसला आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेश राज्यातील शहाजहाँपूर येथे घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारं एक महिला आहे, त्या महिलेचं 65 वर्षीय महिला आहे, तिचं वय आहे। त्या महिलेला सुना आहेत, जावई आहेत, अशा पद्धतीनं चांगला मोठा परिवार आहे। मग या सुनांपैकी एका सुनेचा 20 वर्षीय भाऊ सुद्धा त्या सुनेच्या घरी आलेला होता आणि त्या ठिकाणी आल्यानंतर त्या महिलेच्या घरी राहू लागला होता। मग आता ती जी महिला आहे ती त्या सुनेच्या भावालाच मोठ्या प्रमाणात बोलत होती, वेगवेगळे कामं सांगत होती। त्या माध्यमातून त्या 65 वर्षीय महिलेची आणि त्या 20 वर्षीय तरुणाची अगदी चांगल्या पद्धतीनं दोघा जणांची गट्टी जमलेली होती। मग हे सगळं जमलेलं असताना एक दिवस त्या सुनेनं तिच्या भावाला सासूसोबतच रूममध्ये पाहिलेलं होतं, म्हणून तिच्या तळपायाच्या मस्तकाला गेली होती आणि ती तिच्या भावाला भांडू लागली होती की तू नेमकं तिच्यासोबत काय करू लागला, कशामुळे त्या ठिकाणी गेला होता, तिच्यासोबत त्या रूममध्ये काय होतं, असे वेगवेगळे प्रश्न विचारू लागली। हे सगळं ऐकताच ती सासू त्या सुनेला भांडू लागली आणि भांडू एवढ्या जोरात लागली की ते वाद मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढला। मग एवढा मोठा वाद वाढला की ती जी सून आहे त्या सुनेनं थेट गावामध्ये पंचायतच बोलवली आणि पंचायतीमध्ये सांगितलं की तिची सासू तिच्या भावावर प्रेम करत आहे आणि ती त्याला खोटे आश्वासन देत आहे। एकंदरीत ती महिला त्याला फसवत आहे आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे, त्या महिलेवर कारवाई झाली पाहिजे, असा निर्णय पंचायतीनं घेतला पाहिजे असं त्या सुनेनं पंचायतीमध्ये सांगितलं। मग पंचायत बोलवली, पंचायतीमध्ये ठराव झाला, ती 65 वर्षीय महिला त्या ठिकाणी बोलवली। पंचायतीमध्ये तिला काही प्रश्न विचारले, तेव्हा तिनं सांगितलं की मला माझ्या पद्धतीनं जगण्याचा अधिकार आहे, मला माझ्या पद्धतीनं सगळं काही निवडण्याचा अधिकार आहे, मी कोणासोबत राहावं काय करावं हे मला तुम्ही शिकू नये, असं त्या महिलेनं थेट पंचायतीमधल्याच लोकांना सांगितलं आणि सगळ्याचीच पंचायत झाली की त्या महिलेला आता नेमकं कसं समजून सांगावं। मग आजूबाजूच्या लोकांनी त्या महिलेला समजून सांगण्याचा प्रयत्न केला, पण मात्र ती आता राग ताना त्या मुलाला घेऊन घर सोडून निघून गेलेली आहे आणि घर सोडून निघून गेल्यामुळं ती जी सून आहे ती आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिच्या सासूविरुद्ध रीतसर तक्रार दाखल करणार आहे, कारण की त्या सासूनं तिच्या भावाला फसवलेला आहे असा त्या महिलेचा आरोप आहे। पण मात्र एवढे दिवस ती पोलीस ठाण्यामध्ये का गेली नाही, तक्रार का देखील केली नाही, असा प्रश्न काही जणांनी जेव्हा त्या सुनेला विचारला तेव्हा तिनं सांगितलं की आमचं कुटुंब मोठं आहे, जर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली तर आमची बदनामी होईल, हे होईल ते होईल, म्हणे अजून तक्रार दाखल केली नाही, पण मात्र आम्ही आता लवकरच तक्रार दाखल करण्याचा विचार करत आहोत असं त्या सुनेनं सांगितलेलं आहे। पण मात्र या संपूर्ण प्रकरणामुळं या शहाजहाँपूर जिल्ह्यामध्ये एकच खळबळ मोठ्या प्रमाणात पसरलेली आहे आणि अशा पद्धतीनं एक 65 वर्षीय महिला एका 20-25 वर्षाच्या मुलाबरोबर कशा पद्धतीनं राहू शकते, काय राहू शकते, नेमकी काय भानगड आहेत, हे काही योग्य नाही असं अनेकांनी सांगितलेलं आहे। पण मात्र कोणाला कधी प्रेम होईल, कोणावर होईल, कसं होईल, वय पाहिलं जात नाही, काय पाहिलं जात नाही, हे आपला या संपूर्ण गोष्टीवरून आता सुद्धा वाटू लागलं। पण नंतर ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा, कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण ठिकाणी करत असतो।